स्वतःचा आनंद साजरा करताना इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हाच खरा वाढदिवस. अभिगुंदेच्या या तरुणाचा स्तुत्य आणि समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम. वाढदिवस म्हणजे केक कापणे, पार्ट्या करणे आणि स्वतःचा आनंद साजरा करणे एवढंच नव्हे, तर काही जण आपला वाढदिवस साजरा करताना ते समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. अभिगुंदेच्या या तरुणाने आपल्या वाढदिवसाचा आनंद आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिलाय. वायफळ खर्चाला फाटा देत त्याने पांजरपोळ येथील गोशाळेत जाऊन मुक्या जनावरांना चाऱ्याचे वाटप केले, तर दुसरीकडे बालघर प्रकल्पातील लहान अनाथ मुलांना खाऊ वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुलं उमटवली. स्वतःच्या आनंदात इतरांनाही सामावून घेणे हीच खरी माणुसकी आणि हाच खरा संदेश अभिगुंदेच्या यांनी आपल्या कृतीतून दिलाय. आजच्या तरुणाईने जर असेच सामाजिक भान ठेवले तर समाजात सकारात्मक बदल घडायला वेळ लागणार नाही. वाढदिवस साजरा करण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे अभिगुंदेच्या या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या या कृतीने अनेकांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केलाय. या प्रसंगी निखिल हजारे, संतोष शिवले, शुभम वालेकर, कृष्णा चौधरी, अवधूत फुलसौंदर, शुभम गावडे, सागर मिश्रा, साहिल तन्नू, सागर शिवले, संघर्ष सोळंसे, श्री गायकवाड, यश भोसले, प्रेम देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित होता. जय श्रीराम. मी अभिषेक सचिन गुंदेचा. काल माझ्या वाढदिवसानिमित्त बालगृह प्रकल्प व गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आलं व बालगृह प्रकल्प येथे खाऊ वाटप करून माझा बड्डे साजरा करण्यात आला. यावेळी अनाथ मुलांसोबत माझा बड्डे करण्यात आला. हे मला एक माझ्या आईची शिकवण होती. आई म्हणायची आपण लहानपणी आपला बड्डे घरात करायचो, शाळेत करायचो खाऊ वाटप करून, पण आज माझ्या आईने मला एक शिकवलं आहे, आपला बड्डे करताना सर्वांना सोबत घेऊन करायचं. ही माझी एक इच्छा होती, माझ्या आईची एक इच्छा होती, मी ती पूर्ण केली आणि तिथून पुढेही मी करत राहणार. दरवर्षी मी बड्डे करत राहतो समाजसेवक, पण यावर्षी थोडं मी अनोखा उपक्रम करून बड्डे माझा साजरा केला. त्यावेळी माझा मित्रपरिवार माझ्या सोबत होता आणि इथून पुढेही मी बड्डे माझा असाच साजरा करेल. जय श्रीराम.